मित्रांनो, मी आढाव सर माझ्या चला इंग्रजी शिकूया या विशेष उपक्रमांतर्गत मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. ते म्हणतात ना की जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जनी. ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे, त्या उद्देशाने हा कार्यक्रम मी सुरू केला. आय हॅव स्टार्टेड धिस प्रोग्राम विथ द सेम इंटेन्शन, त्याच हेतूने. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की माझ्याजवळ आहे, मला आहे किंवा माझ्या पाशी आहे असं जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल, स्पोकन इंग्लिशमध्ये, तर कशाप्रकारे आपण म्हणू शकू त्याचा हा दुसरा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करत आहोत. तर आज पाहणार आहोत आपण की त्याच्याजवळ आहे, त्याला आहे, किंवा तिच्याजवळ आहे, तिला आहे, तिच्याकडं आहे, अशा प्रकारची वाक्य स्पोकन इंग्लिशमध्ये आपण कशी करू शकता, हाऊ कॅन यू फॉर्म सच सेंटेन्सेस, ते पाहणार आहोत आपण. आता या ठिकाणी पहा, ही म्हणजे तो, ही म्हणजे तो, ही हे सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरण्यात आलेला शब्द. ए प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन और टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ दॅट पार्टिक्युलर नाउन. म्हणजे पहा, रंगराव हा चांगला माणूस आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण तो चांगला आहे असं म्हणतो. रंगराव हा एक चांगला माणूस आहे, तो दररोज शेतात जातो, तो हा शब्द आपण वापरलेला आहे. म्हणजे रंगराव हा शब्द पुन्हा नाही घेतला आपण, त्याच्यासाठी शब्द घेतला तो. म्हणजे तो हा झाला प्रोनाउन. म्हणजे ही या शब्दाचा अर्थ होतो तो. म्हणजे तो आपण एका व्यक्तीसाठी वापरतो किंवा मुलासाठी वापरतो, एकवचनी नामासाठी वापरतो आपण. पुरुषवाचक नाम आहे तो. आता पहा, त्याच्याजवळ आहे, त्याला आहे, त्याच्याकडे आहे, त्याच्यापाशी आहे, ज्या काही वस्तू असतील किंवा गोष्टी असतील त्या जर आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायच्या असतील, इफ यू वॉन्ट टू टेल ऑल दिस थिंग्स इन इंग्लिश, तर ते आपण कशा प्रकारे सांगू शकतो. त्याचे एक वर्तमान काळात, जसं की त्याच्याकडे सायकल आहे, त्याला एक भाऊ आहे, त्याच्याजवळ मोबाईल आहे, त्याच्यापाशी 4 एकर जमीन आहे, असं आपण म्हणत असतो दैनंदिन व्यवहारात. म्हणजे वर्तमान काळात. तर त्यावेळेस आपण कसं म्हटलं पाहिजे, तर बघा त्या ठिकाणी ही हॅज वापरलं पाहिजे. जसं की ही हॅज अ ब्रदर, त्याला एक भाऊ आहे. ही हॅज अ ब्रदर, ही हॅव नाही, ही हॅज अ ब्रदर वर्तमान काळात. ही हॅज अ सायकल, त्याला एक सायकल आहे, त्याला एक सायकल आहे. ही हॅज अ प्रॉब्लेम, आपण त्याला एक अडचण आहे. पहा, त्याला आहे असं म्हणायचं असेल तर ही हॅज, एक असेल तर वापरायचं. त्याच्याजवळ आपण म्हणतो त्याच्याजवळ, ही हॅज अ लॅपटॉप, त्याच्याजवळ एक लॅपटॉप आहे. ही हॅज अ सोल्युशन, आपण म्हणतो त्याच्याजवळ उत्तर आहे बॉस, ही हॅज अ सोल्युशन. ही हॅज अ कार, त्याच्याजवळ कार आहे, जवळ, त्याच्याजवळ, म्हणजे त्याच्या मालकीमध्ये, अधिकारात. त्याच्यानंतर पहा, त्याच्यापाशी किंवा त्याच्याकडं असं जर म्हणायचं तर ही हॅज अ बुक, त्याच्याजवळ, त्याच्यापाशी, त्याच्याकडे एक पुस्तक आहे, ही हॅज अ बुक. ही हॅज अ फोन, त्याच्याजवळ एक फोन आहे, त्याच्याकडे फोन आहे. ही हॅज अन आयडिया, त्याच्याकडे कल्पना आहे, त्याच्यापाशी चांगली कल्पना आहे किंवा त्याच्यापाशी कल्पना आहे असं म्हणतात. आता या ठिकाणी त्याच्याजवळ आहे, त्याच्याकडं आहे, त्याच्यापाशी आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण ही हॅज वापरलं पाहिजे. अनेकदा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण आदराने वापरतो. तो रंगराव आहे, त्यांना एक मुलगी आहे, ही हॅज अ डॉटर. म्हणजे त्यांना आहे एकवचनी, त्याला आहे, त्याच्याजवळ आहे, त्याच्याकडे आहे एखादी वस्तू किंवा ती काही आयडिया, तर त्यासाठी ही हॅज वापरलं पाहिजे वर्तमान काळात. त्याच्यानंतर पहा, तिच्याकडं आहे किंवा तिच्याजवळ आहे असं जर म्हणायचं असेल तर फक्त आपण या ठिकाणी हे सर्वनाम काढून टाकू. त्या ठिकाणी घेऊ ची सी म्हणजे ती, सी म्हणजे ती. आता तेच उत्तर होईल ची सी म्हणजे ती, ची सी म्हणजे ती, ची सी म्हणजे एक स्त्री, एक मुलगी. यासाठी सी या सर्वनामाचा वापर करतो. राधा चांगली मुलगी आहे, ती दररोज शाळेत जाते, ती हे तिच्यासाठी वापरण्यात आलेलं सर्वनाम आहे. पुंजाबाई माझी आजी आहे, ती फार मेहनती आहे, ती एक स्त्रीसाठी वापरलेला शब्द आहे. म्हणजे ती म्हणजे सी. आता तिला आहे असं जर म्हणायचं असेल, सी हॅज अ ब्रदर, तिला एक भाऊ आहे. सी हॅज अ सायकल, तिला एक सायकल आहे.